हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा. तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे बुधवार. तर न्यूजपेपरला बातमी आली होती की 2 दिवस पाणी येणार नाही आहे, त्याच्यामुळे माझी गडबड चालली आहे पाणी भरायची. बघू शकताय तुम्ही. तर काय झालेलं आता, काय प्रॉब्लेम होतो आहे काय माहिती, दर आठवड्याला प्रॉब्लेम होतो आहे. पाणी जाणार आहे, आज येणार नाही असं सांगतायत आणि आज पण तसंच झालेलं. तर हे मला माहीत नव्हतं. मला शेजारच्यांनी सांगितलं की पाणी नाही येणार उद्या, म्हणजे आज बुधवारी. तर मग मी आज लवकरच उठलेले, 6:30लाच उठले. म्हटलं, कारण रात्री मी पाणी भरून नव्हतं ठेवलं, गेल्या वेळेस रात्रीचं सगळं भरून ठेवलेलं, त्यामुळे सकाळी लेट उठलेले. पण आज रात्री नव्हतं भरलं, त्यामुळे आज सकाळी लवकर उठले. आणि ह्यांना पण जायचं होतं जिमला, तर हे उठले होते. मग ह्यांना सांगितलेलं तुम्ही उठल्यानंतर मला पण उठवा. मग ते उठल्यानंतर मला पण त्यांनी उठवलं. तर 6चा अलाराम झाला, त्याच्यानंतर थोडंसं लोळत पडल्यानंतर 6:30ला फायनली उठले. त्याच्यानंतर मग मी मोटर चालू केली पहिल्यांदा आणि सगळं प्यायचं पाणी भरून घेतलं. तर जी तांब्याची कळशी, हंडा, माझ्याकडे एक्स्ट्रा 2 कळशा आहेत त्या भरल्या. जेवढ्या काही बॉटल होत्या छोट्या मोठ्या आराध्याच्या वगैरे सगळ्यांच्या जेवढ्या काय होत्या तेवढ्या भरून ठेवल्या. कारण म्हटलं प्यायचं पाणी कमी पडू नये, त्याच्यामुळं जेवढं काय होतं ते भरून ठेवलं. आता एक पातेलं एक छोटं आहे ते पण भरून ठेवलं. एक मोठं आहे ते नाही भरलं, म्हटलं बस होईल एवढंच. तर त्याच्यानंतर 7:30च्या दरम्यान बघा पावसाला सुरुवात झाली. बारीक बारीक हलका हलका पाऊस पडायला लागला. तर मस्त असं वातावरण, जरा थंड हवा यायला लागलेली खिडकीतून. बारीकच होता पाऊस, एवढा काय मोठा नव्हता. तर 7 वाजलेत आणि पाऊस येतोय बाहेर बारीक बारीक. बघितलं जातं तुम्ही. थंड वातावरण झालंय. तर बाकीचं पाणी भरून घेते, बादली वगैरे. त्याच्यानंतर टिफिनची तयारी करते. तर नंतर बादली वगैरे सगळं टब जो होता तो वरून काढला. त्याच्यानंतर टाकी भरलेलीच होती गेल्या वेळेस, तर ती तशीच होती, अजून खाली नाही केलेली. मग ती आणि मशीन जी आपली मेन भरते मी, ती मशीन भरली. सगळं काही भरून ठेवलं, कारण पाणी तसं संपत नाही. गेल्या वेळेस पाणी एवढं भरून ठेवलं पण पाणी संपलं नव्हतं. सगळं भरलेलं पाणी तसंच राहिलेलं. पण कसं होतं, आपण जेव्हा भरत नाही ना पाणी तेव्हाच पाण्याचा प्रॉब्लेम होतो. मग म्हटलं भरून ठेवायला काय हरकत आहे. त्याच्यानंतर ब्रश वगैरे मी केला आणि दरवेळेसप्रमाणे मी सांगते तसंच गरम खूप होतं, त्याच्यामुळं मी आंघोळ काय करत नाही. ब्रश वगैरे करते, तोंड हातपाय वगैरे धुते आणि त्याच्यानंतर कामाला लागते. तर चपातीची पीठ मळून ठेवले बघा. आदिराज उठलाय. कशाला फोन पाहिजे तुला सांग. तर उठल्या उठल्या त्याला मोबाईल पाहिजे होता. भाजी एका साईडला गॅसवर ठेवली होती, दूध एका साईडला तापवलं होतं. तर त्याच्यानंतर ह्या दोघांना आंघोळ घातली, यांचं पण उरकून दिलं सगळं. टिफिन वगैरे भरला त्यांना, ते गेले ऑफिसला, त्यांचं सगळं उरकून दिल्यानंतर ह्या दोघांना आंघोळ घातली आणि ह्यांना 10 वाजता ट्युशनला जायचं असतं, त्याच्यामुळे मग ह्यांना दिले नाश्त्याला ब्रेड आणि चहा. तर आदिराजला चारावं लागतं, त्याच्यामुळे मग आता ह्यांना सगळं त्यांचं व्यवस्थित उरकून क्लासला पाठवणार आणि मग त्याच्यानंतर माझा नाश्ता होणार. तोपर्यंत मला काहीच खायला भेटत नाही. आता स्कूल जसं चालू होईल त्याप्रमाणे रुटीन बदलत जाईल. आणि लादी पुसली आहे झाडू मारून. तर ही अवस्था झाली आहे. सगळा घाम बघा, पूर्ण ओली झाली आहे. मी नुसती लादीच पुसली आहे ना. आज पाऊस पडला त्याच्यामुळे एवढं गरम होतंय ना, भयंकर. वातावरण पण बाहेर पावसाचंच आहे, ऊन काय नाही, एकदम थोडंसं आहे ऊन. तर आंघोळ करून पण काय उपयोग नाही झालेला बघा. सगळा केसात वगैरे घाम. डबल आंघोळ करावी लागणार आहे, कारण एवढं गरमच होतं आहे. आता सगळं काम झाल्यानंतरच करणार आहे. आणि आज बघू, आराध्याचा स्कूलचा युनिफॉर्म मिळणार आहे, तर जायचं आहे मला. बघू आज आता मला कसं पॉसिबल होतं आहे, त्याच्यानुसार मग जाईन तिचा ड्रेस घ्यायला. तर बघूया आजचा दिवस आता कसा जातो. आज म्हणते आराध्याची रद्दी वगैरे पण सगळं बुक्स वगैरे जुने आहेत ते काढायची आहे.
कारण आता नवीन बुक्स वगैरे येतील ते ठेवायला पण जागा पाहिजे. ते जुन्या बुक्स सगळ्या रद्दीला देणार आहे. तर आता भांडी घासून घेते. किचनवर बघा सगळा पसारा पडलाय. खालची लादी पुसताना सगळा पसारावरती ठेवलाय. किचन आवरून घेते, नंतर कपडे धुते. कपडे पण इकडं भिजत टाकलेत आणि नंतर सगळं काम उरकून मग सगळं मोकळी झालेली भांडी भरून ठेवायचे. त्यामुळे उरकते जरा काम पटापट. तरी 12 वाजतीलच काम उरकायला. तर चला कंटिन्यू करा असंच. तर घामाच्या अक्षरशः धारा लागलेत. अवघड आहे. आणि ही दोघं गेले ती ट्युशनला 12 वाजेपर्यंत येतील. मग त्याच्या आत मी काम पटापट उरकून घेते. बघू शकताय घाम तुम्ही, हे सगळं घामाचंच आहे. आंघोळ करून काहीच फायदा होत नाही, त्यामुळे मी आंघोळच करत नाही लवकर काम झाल्याशिवाय. पण आज केली होती तर ही अवस्था. आता डबल आंघोळ करावी लागेल. भाग के मत जा, गिर जाएगा. अरे कशाला बॉटल काढतो, ठेव त्याच्यात. हा हेलो. और तू ही आने उसको छोड़ने के लिए आने का. अभी मैं नहीं आऊंगी. तू बॉटल क्यों लेके जा रहा है, पानी नहीं है क्या? आज जो रविवार को लगता नहीं आएगा. आया है पानी, मेरा मोटर अभी चालू है. क्या पता मेरे को. चलो. अरे बाबा, क्या चढ़ने के लिए आएगा सीढ़ी पे से. पूछू तेरी मम्मी का कॉल आ गया. अरे भाग के मत जा, रुक मैं बोलती हूँ, भाग के मत जा. तर झालंय असं. 12:45 वाजायला आले. 10 मिनिटं कमी येते. आणि 12लाच काम माझं झालेलं. आदिराच्या आराध्या ट्युशनवरनं आले तेव्हाच काम सगळं ओके झालंय. फक्त कपडे राहिलेत सुकत घालायची. बघा इथे आहेत टपमध्ये. तर असाच टाइमपास माझा चालू होता, पोरं आलेली त्याच्यामुळं. आणि तर अशी गंमत झाली. सगळं पाणी वगैरे भरून ठेवलंय, सगळं काम ओके मध्ये उरकलंय. आणि आता मोटर कुणीतरी लावली आहे आणि नळाला पाणी आलंय. तर बघा असं आहे. कारण न्यूजपेपरला वगैरे सगळीकडे बातमी आलेली. आता मी न्यूजपेपरची न्यूज पण बघितली की पाणी येणार नाही म्हणून. तर त्यामुळे सगळ्यांनी भरून वगैरे ठेवलेलं पाणी. सगळ्यांचाच पचका झालेला आहे थोडक्यात. कारण पाणी आहे आणि ते पण मला आत्ता कळालंय की पाणी आहे. मोटर चालू केले कुणीतरी बघा. तर जाऊ द्या, काम तर त्या निमित्ताने लवकर झालं. आणि मी म्हणत होते की आराध्याचं युनिफॉर्म आणायला जायचं. पण आता लय ऊन आहे बाहेर. एवढं ऊन आहे ना, पाऊस पडला त्याच्यामुळे एवढं भयंकर उन्हाचा चटका लागतोय. तर मग म्हटलं की बघूया 4-5 वाजता जाईल. तर हे काय म्हणतात बघू. हे जर आले तर मग बॅग वगैरे पण घेऊन येऊ आम्ही. लागलेच आराध्याला, आदिराजला बॅग, टिफिन सगळं काय घ्यायचंय. तर बघा आता यांचं कसं काय होतं, यांना वेळ मिळतोय का नाही. नाहीतर मी फक्त जाऊन युनिफॉर्म घेऊन येईल, नंतर बॅगचं वगैरे बघायला येईल. आणि मेन पॉईंट मला कलिंगड चेंज करायला जायचंय. म्हणजे कलिंगड ते कालचं खराब निघालंय ते घ्यायला जायचंय. पण आता पण ऊन आहे जास्त, कसं जाऊ हेच काय कळना. आता हे दोघे तर नाही आहेत. ह्या दोघं तर गेले आता जस्ट तुम्ही बघितलं, पुचूच्या घरी गेलेत. पण आता एवढं ऊन आहे आणि तिथं पण दुपारचं ते 1 वाजलाय म्हटल्यानंतर ते लोक जेवायला गेलेत की काय. त्यामुळे बघू आता 4-5 वाजता जाईन कलिंगड पण चेंज करायला. आणि बघूयात आता तो देतोय का नाही. देतोय का नाही म्हणजे दिलंच पाहिजे त्यानं. कारण मी त्याला काल म्हणत होते चिरून दे मला दाखव, तर नाही म्हणला. कारण मी रेग्युलर त्याच्याकडेच घेते. म्हटलं नाही तुम्ही बिंदास्त घेऊन जा, खराब निघाला तर घेऊन या. तर मी त्याला एवढं पण म्हणलं की ये जा करतच बसू का मी, मला एकतर वेळ नसतो. तरी पण त्यानं न कापताच माझ्या भरोश्यावर घेऊन जा म्हणाला आणि दिलं. आणि नेमकं खराब निघालं ते. खराब म्हणजे ते पडलेलं दबलेलं कलिंगड त्यानं मला दिलंय. 100 दिलेत. 90 रुपयाचं कलिंगड त्यानं दिलंय. कमी 1 सुद्धा रुपया केलेला नाहीये. मी त्याच्यात असं फसवलंय. तर 6 वाजले तर आत्ताच मी आली आहे. कलिंगड चेंज करायला गेलेले. तर दिलंय आपल्याला कलिंगड चेंज करून. बघितल्यास त्यांनी. त्याच्यानंतर थोडीफार भाजी म्हणजे काहीच नव्हतं. आज जरा बऱ्यापैकी भाजी होती पण 30 होती. तर आज आदिराजसाठी घेतली लिची, कारण तो ऐकतच नव्हता. त्याला पण आज घेऊन गेलेले. आराध्या इथंच थांबलेली. तर घ्यायला लावली त्याने लिची. म्हणलं मला पाहिजेच. मग अर्धा किलो घेतली.
आणि दाखवते तुम्हाला आता काय काय आणलंय मी. आराध्याची खाते नीट काढलंस का ते? अंगावर सांडू नको, गदड्यागत खायची सवय लागली. तर बघू आता कसं काय हे म्हणतायत, बॅग वगैरे नाही जायचं का काय करायचं. त्यामुळे आता मला पटापट स्वयंपाक करून घेते, कारण ते आल्यानंतर म्हणतील परत चल तुझं उरकलं नाही, पटकन उरकते मी. असंच कंटिन्यू करा. तर एवढी लिची आली बघा अर्धा किलो मध्ये. आणि इथं भेंडी आणली, कारले आणलेत, कारण फ्लावर कोबी तेच भाजी होती. लसूण तर खूप महाग आहे, काल विचारलं तर 80 रुपये पाव 60 रुपये पाव होता, पण संपलायच लसूण नाहीच आहे, त्याच्यामुळे आणावा लागला. तर 60 रुपये पावनं अर्धा किलो लसूण आणला 120 रुपयाचा. आणि फायनली कलिंगड त्यांनी दिलंय चेंज करून, कापूनच आणलं डायरेक्ट तिथून. तर चांगलं आणलं, आता फ्रीजमध्ये ठेवते आता. तर आज त्यांना म्हटलं कापूनच द्या, परत हे नको. मग ते म्हणले तुम्ही नाही सांगितलं तरी मी कापूनच देणार तुम्हाला. तर चला आता फटाफट स्वयंपाक करायला लागते मी. तर 6:30 वाजलेत आणि आता हे म्हणले 5 मिनिटात मी येतोय. एका साईडला भात ठेवलाय छोट्याशा पातेल्यात, कारण संपतच नाही भात, शिळा राहतो, एवढा इनफ होतो. तर इथं 2च भाकरी केलेत, कारण चपाती आहे शिळी. तर त्यामुळं 2 भाकरी केली, ती दुसरी भाकरी भाजते. आणि आराध्यानं हा ड्रेस घातला आणि तिला होतंय गरम. तर आता गरमी म्हणल्यावर कुठला पण ड्रेस घातला तरी गरमच होणार. तरी पण तिची नाटकं चालू आहे ती. आणि आता मी घातलाय तो मी ड्रेस घालणार आहे, फक्त खाली लेगिन्स वगैरे घालणार आणि चलो जाणार. आता भांडी तेवढी पटकन तेच तोपर्यंत घासून घेते. तर भाजी आल्यानंतर बघू काय करायचे, अजून काय करायचे याच्यापासून प्रश्न आहे. तर आल्यावर बघू आता कसं काय होतंय, कधी येतोय त्याच्यावर काय भाजी करायची. थोडंसं काहीतरी करायला येईल. तर आता फटाफट भांडी घासते, नंतर हातपाय धुते आणि रेडी होते. आधी पण रेडी झाले. आधी कुठे बाहेर जाऊन बसला, ह्याला जायचं कुठं म्हणलं ना, कपडे घालणार, शूज बीज घालून रेडी दरवाजाच्या बाहेर जाऊन बसणार. त्याला कधी मग कुठे आहे बघ बरं, बाहेरच असेल, त्याला दम निघत नाही, काय खात नाही काय नाही आणि निघतो लगेच. तर दूध तापून ठेवलंय त्याच्यासाठी इकडं. तर आता त्याला बोलवून परत दूध द्यायला पाहिजे. तर वाजले 8:30 आणि एका तासात आम्ही लगेच आलोय. 7:30ला गेलो होतो. थांब ना. तर बॅगा घेतल्या. आराध्याचा युनिफॉर्म आज मिळणार होता, तर युनिफॉर्म घेतलाय. तर हे बघा युनिफॉर्म आराध्याचा. माझी बॅग आता आणि बॅगा घेतल्यात दोघांना. तर दोघांना 2 बॅगा घेतलेत आणि आधीला रेनकोट घेतलाय आणि आराध्याचा ड्रेस. अजून टिफिन घ्यायचा राहिलाय. आणि आराध्याला ना गेल्या वर्षीचा रेनकोट आहे, म्हणजे 2 वर्ष तिने यूज केलाय. बघू आता तो उंचीला बसतोय का नाही, बघितला नाही अजून, नाहीतर मग तिला घ्यायला येईल. पण बघू बसेल बहुतेक. काय चांगला आहे, चांगल्या क्वालिटीचा घेतलेला, त्यामुळे 2 वर्ष टिकला आणि चांगला आहे अजून. तर तिचा आता काढून बघायचा आहे कसा आहे तो. तर सँडेल राहिले अजून घ्यायचा. ह्याचा पावसाळ्यात सँडेल असतात ते घ्यायचे दोघांना. टिफिन घ्यायचा आहे, बॉटल पण म्हणतात ते घ्यायची. तर बघूया आता ते अजून एवढं राहिले. तर टिफिन वगैरे तिथं नव्हतं, त्याच्यामुळं बघू आता दाखवते तुम्हाला बॅग वगैरे कसली घेतली. तर ही आहे आधीची बॅग. तर त्यानंच हा कलर चूज केलाय, त्याला हा आवडला, म्हटलं मला हा घ्यायची आहे. तर ही आधीची बॅग आहे, असा कलर आहे. तर हा रेनकोट घेतलाय, ब्लॅक कलरच घेतलाय. आधीसाठी घेतला. आणि ती आराध्याची बॅग दाखव का आराध्या, खाली दाखव जरा. हा बस. तर ही आरूची बॅग आहे, फक्त तिची थोडी साईज मोठी आणि तिचे बुक्स वगैरे आता जास्त असतील, त्याच्यामुळे 4 कप्प्याची घेतली आहे. आधीसाठी आधीच्या मापाची बरोबर घेतली आहे.
3 कप्प्याची. तर या दोघांनीच कलर चॉईस केले. हिनं हा केलाय आणि आधीनं हा केलाय. हा तर नंतर ब्लॉग मला कंटिन्यू नाही करता आला. तर 8:30ला आम्ही आलो. तुम्हाला बघितलं बॅग वगैरे आणलेला. ते झाल्यानंतर भाजी करायची राहिलेली. तर मी भाजी बनवणार होते तर हे म्हणले नको बनवू आता. त्यांनी पार्सल आणलं. भाजी फक्त आणली आणि भाकरीन भात तर होतं. मग त्याच्यानंतर आम्ही जेवलो. आणि कारण ह्यांना मॅच बघायची होती त्यामुळे ह्यांनी मला पटपट उरकलं. आणि 1 तासातच आम्ही आलो सगळं सामान घेऊन. कारण ते मला म्हणत होते की लवकर जायचंय घरी, मला मॅच बघायचे. त्यामुळे मग पटकन उरकून आलो. मग काय रेग्युलरच जेवलो. आणि त्याच्यानंतर जे आपलं असतं तेच. तर मग असा होता आजचा ब्लॉग. आणि बॅगा कशा वाटल्या तुम्हाला नक्की सांगा. बॅगा कोणाची बॅग आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आधीची आवडली का आराध्याची. आणि खूप सारं प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.